ट्युशन वगैरे करून नंतर खूप बोर व्हायचं. इकडे आता बागेची साफसफाई झाल्यानंतर दादू येऊन माधवरावांकडून रोपं घेऊन आली आणि त्यांनी खत वगैरे सुद्धा दिलं त्याला. कधी टाकायचं, किती टाकायचं हे सगळं त्यांना माहीत होतं. माधवरावांचा बहुतेक आयुष्य फॉरेस्टमध्येच गेलेलं. ऑफिसर असल्याने इकडच्या तिकडच्या सानिध्यातच गेलेलं. तिथूनच निसर्गाचं ऋणानुबंध बांधले गेले होते. त्यानंतर बांधकाम तर अगदी जिव्हाळ्याचं विषय होता त्यांचा आणि दीक्षित भाऊंचा सुद्धा. दोघांची कॉमन आवड, कॉमन छंद. कुठलं रोप मी कुठून आणलं होतं, कुठल्या झाडाला कुठलं खत द्यायचं आणि कुठल्या झाडाला फुलं कधी येतात हे सगळं त्यांना माहीत असायचं. त्यांची कशी काळजी घ्यायची आणि घेतल्याने जास्त फुलं येतात या विषयावर सुद्धा ते अभ्यास करायचे. आवडता विषय निघाला की खूप वेळ गप्पा मारायचे ते दोघेजण आणि एकदा की गप्पा रंगल्या तर त्यांचा उठायचा हा हेच नसतो. त्यानंतर आता इथे दोन माणसांचा गप्पांचा आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदाचा, समाधानाचा हिशोबच नसतो. दीक्षित गेले आणि आबांचा छंद सोबती गेला. दीक्षित भाऊ गेल्यावर 6 महिन्यातच दीक्षित बहिणीही गेल्या. बंगला बंदच होता. त्यांनी फुलवलेली बाग हळूच कोमजलेली. सगळी झाडे सुद्धा एक एक करून जळून गेलेली. आणि त्यानंतर आता उद्या आपण मिळलो तरी आपला मुलगा इथेच राहतो. किमान माझी बाग अशी कोमेजणार नाही अशी आता माधवरावांना नेहमीच हे वाटायची, चाहूल वाटायची. माधवराव नेहमीच म्हणायचे, आम्ही जरी गेलो तरी आमचा मुलगा इथेच राहील. त्यांचा दिवसातला 2 तासांचा वेळ तरी त्यांच्या बागेतच जायचा आनंदाने. आणि त्यांचा मुलगा म्हणाला की आपण कामासाठी एखादी बाई लावू, पण त्यांनी मात्र नकार दिला. मी माळी लावू नाही देणार. मुलांना पाळणा घरात कशाला ठेवायचं असतं, लॉजिक असतं ना त्याचं, असं देखील आता ते म्हणू लागतात. तर माईंना तर कधी कधी राग यायचा त्यांचा या छंदाचा. म्हणजे बागकाम, झाडांना पाणी देणं या वेळा कधी चुकायच्या नाही. दुसरं एखादं कुठलंही महत्त्वाचं काम असलं तरी राहिलं तरी चालेल, पण त्यांनी मात्र कुरकुर चालीरीती माधवरावांच्या मागेच जायच्या. त्यानंतर आता संध्याकाळी बसू आली होती. स्वयंपाकाला नेहमीचीच येणारी बाई आज सुट्टीवर होती. तिने रजा घेतली होती म्हणून त्रिवेणीला बसूला सांगितलं की काही दिवस चपात्या करून द्यायला. बसूही लागली तयारीला. चपात्या करून द्यायला बसूही तयार झाली. तसंही देशमुखांकडे तिचं काम असं आवडतं असायचं. त्याला कारणीभूत म्हणजे माईंचा स्वभाव. कधी कटकट नाही, कुरबुर नाही, हुरहुर नाही. काही दुखणं खुपणं असलं तरीही वेळही सांभाळून द्यायच्या. गोडधोड पदार्थ घरात बसला की माई ज्या आहेत त्या गोडधोड पदार्थ अगदी घरात बनला की लगेचच माझ्या मुलीसाठी खायला घरी द्यायच्या. माईने विचार करायचा, तिची मुलगी 8वीला होती, हुशार होती. ट्युशन लावणं परवडायचं नाही म्हणून गणित आणि सायन्स शिकवताना काही अडचण आली की जुईची मदत घ्यायची. तसं तर रविवारी यायचीच ती जुईकडे आणि तिचा अभ्याससुद्धा जुईच घ्यायला लागली. जुई अगदी न कंटाळा करता म्हणून मनापासून शिकवायची तिला. म्हणून कॉलनीत आता बाकीच्यांकडे किती 4 भाडे जास्त पडले की कुरबुर करणारी वसुमाईसाठी अगदी जीव काढायची. आता ही त्रिवेणीला चपात्या म्हटलं होतं तर तिला तर पूर्ण स्वयंपाक करून देईल बाई ही वहिनी, काळजी करू नका बोलून मोकळी झाली असं आता इथे ती म्हणत असते. बाकी कॉलनीत सासू सुनांच्या कोल्ड वॉर चिकार असे किस्से, पण देशमुख यांच्या घरी मात्र अगदी असं काही ऐकावंसं नसायचं. त्रिवेणीने माईच्या व्यवहारात कामात कधीच लुडबुड केली नाही आणि तसंही ती बाहेर काम करणारी सतत घरात लक्ष द्यायला जमायचं नाही. जमेल तसं बघायची, पण घरचा कारभार हा माईंच्याच हाती होता. तिने तो स्वतःच्या हाती घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. माईची वागणूक छानच होती.
आता काही ठिकाणी त्यांचे कडक नियम त्रिवेणीला रुचायचे नाही, पण मग माईनेही हेतू पाळायला हवं होतं, करायलाच हवं असा हट्ट केला नाही. सासू सुनांमध्ये कधीही भांडणं व्हायची नाहीत. काही गोष्टी असायच्या जिथे एकमत व्हायचं नाही, पण ती तफावत तर नजरेस पडावी एवढी मोठी कधीच झाली नाही. आणि कधी काही झालं तरी एक अनलिखित नियम होता देशमुखांच्या घरात. मुलाने आईची बाजू घ्यायची तर सासऱ्याने सुनाची. हे इक्वेशन मागच्या 25 वर्षांमध्ये पक्क झालेलं. खरंच किती छान रूल आहे ना. म्हणजे अशाने घरात भांडणं जरी झाली तरी कोणीतरी त्याला सावर घालायला असायचं. त्यानंतर आता माई जी आहे ती आवाज देते, अहो एक बातमी आहे, तुम्हाला नवा शेजारी येणार आहे. कणी वळून झाल्यावर हात धुता धुता वसू अगदी उत्साहाने सांगत होती. तिचं बोलणं मागून येणाऱ्या आबांनी ऐकलं. वसू, तुझा नेटवर्क स्लो आहे, बातमी उशिरा पोहोचली. असे आता आबा तिला बोलू लागतात. तर त्या आबा जे आहे त्या वसूला म्हणतात, हे बघ, आम्हाला आधीच कळालं होतं, तुझं नेटवर्क जे आहे ते अगदी स्लो होत गेले. तुझी अशाने इमेज खराब होईल बरं का. कॉम्पिटिशन वाढत चाललं आहे कॉलनीमध्ये आणि तुला एक कॉम्पिटिटरसुद्धा आलेली आहे. आबा आता हसत हसतच तिला चिडू लागले. कॉम्पिटिशन? काय हो आबा, मी तर असंच सांगत होती. वसू गरीब चेहरा करत बोलली. हो हो, हे असतं असंच करत सगळ्यांच्या घरातल्या न्यूज इकडच्या तिकडच्या पोहोचवतेस तू. तू पोलीस खात्यात असती तर खूप बरं झालं असतं, म्हणून वापरू शकले असते तुला ते. तर आता खबरी म्हणून वापरू शकले असते तुला ते, असं देखील आबा तिथे तिला बोलू लागतात. तर त्यानंतर आता इथे चेष्टा करताय का हो आबा, ती वसू आबांना म्हणू लागते. मी बाई फक्त माईंकडे सांगते मनातलं, कारण मला माहीत आहे मी त्यांना जे सांगेल ते फक्त त्यांच्यापर्यंतच राहतं. माई सगळ्या गोष्टी मनात ठेवतात, कधी कुठे इकडे तिकडे सांगत देखील नाहीत आणि त्यामुळे मला कसलंही टेन्शन वगैरे राहत नाही. हो की नाही हो मामी? माई असं आता इथे ती विचारू लागते. माईने मान डोलावली आणि सांगितलं की हो, बरोबर आहे तुझं, मी कुठेही कोणालाही काहीही सांगत नाही. गैरसमज आहे हा तुझा. तुझ्या माईच्या मनात हंडा भरला की ते माझ्याकडे ओव्हरफ्लो होतं. तुझा गैरसमज झाला आहे, त्याचे काय? आणि मग काही संबंध नसताना देखील सगळं ऐकत बसावं लागतं, असं आता इथे ते म्हणतात. आबांच्या बोलण्यावर माई जरा चिडल्याच, कारण माईलाही सुद्धा वाईट वाटतं, कारण त्याने असं सांगायला नको होतं, कारण वसूला वाईट वाटेल ना, तिचा किती विश्वास आहे. बस हे एवढं काही सांगत नाही आहे मी तुम्हाला, आणि इतका काय त्रास होतो, तर इथून पुढे काही सांगणार नाही. तू लक्ष नको देऊस ग ह्याच्याकडे. आबांचं बोलणं सिरियसली घेऊन वसू जे आहे खरंच आपलं तोंड बंद करेल असं वाटून माई म्हणाल्या, चालू दे तुमचं, फक्त मला एक कप चहा दे वसू. माधवराव जे आहे ते दारात वळत म्हणाले, आता पुढे कुठे चहा, संध्याकाळची वेळ झाली, ॲसिडिटी होते. आणि मग दुपारी गोळी घेतली की नाही तुम्ही? इथेच ठेवलेली आहे. माईने पाण्याचा ग्लास जो आहे तो टॅबलेट आबांच्या हातावर ठेवली. औषध विसरता आणि चहाची बरी आठवण राहते, असं देखील आता ती तिथे म्हणते. वसू म्हणते, अहो माई, देते की हो त्यांना अर्धा कप. आबा तुम्ही बसा, मी आणते चहा. वसू केविलवाना चेहरा करत म्हणाली, गुड गर्ल, असं जे आबा जे आहेत ते म्हणतात. वसू थँक्स. माधवराव जे आहे ते बाहेर येऊन पोर्चमध्ये फेरफटका मारत होते. तसं लक्ष समोरच्या बंगल्याकडे गेलं. काही माणसं काम करताना दिसली, कुठल्याशा वायरिंगची फिटिंग करत होती आणि भली मोठी कपाट आतमध्ये येत होती. शिवाय आणखीन 1-2 कन्स्ट्रुमेंट दिसले. त्यांनी जरा चष्मा लावून नीट निरखून पाहिलं आणि मग मलाच लागलीच जुईच्या रूममध्ये गेलेत. जुई, अगं जुई. तर आता जुईला आवाज देऊ लागले, काय हो आबा? अगं समोर बघ, ती लोक
काय काम करत आहेत? काय काम करत आहेत आबा? अहो तुम्ही म्हणालात ना की कोणीतरी येणार आहे, मग त्यांचंच काम करत असेल ते. अगं हो, पण तरी बघ ना काय आणलं आहे त्यांनी. आबा एवढं उत्साहाने आणि कुतूहलाने सांगून पाहून तिने हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं आणि तीही बाहेर आली. समोर तिनं 4 माणसं, भलं मोठं कपाट, काही बॉक्सेस आत नेलं होतं. बंगला तर फर्निश आहे दीक्षित आजोबांचा. मग ही कपाटं कशाला? आणि हे CPU सगळं काय आहे? या जमान्यात कोण वापरतंय? तिनेही निरखून पाहत विचारलं. तिलाही विचार पडला. उद्या सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो ना की पटवर्धनला विचारतो हे जास्तीचं सामान कशाला भरतोय म्हणून. दीक्षितच्या गुळात अशा एकट्या दुकट्या माणसाला याने घरच कसं भाड्याने दिलं? चांगली एखादी फॅमिली ठेवायची असती. आबा चष्मा नीट करत म्हणाले, कारण आबांना वाटतं की हा एकटा माणूस इथे राहून काय करेल. निदान फॅमिलीमध्ये जर जास्त लोक असतील तर आपल्याला सुद्धा जरा त्यांची हे झाली असती, बोलायला चालायला उपयोगी पडले असते. आणि हा एकटा माणूस आणि एवढा सगळा पसारा, असा प्रश्न आता इथे आबांना पडलेला असतो. विचारा आणि मलाही सांगा. तिची नजर अजूनही त्या समोरच्या माणसांवरच होती. मी काय म्हणाले आबा? तोवर तरी कशाला वाट पाहायची? हीच कुतूहल म्हणजे आबांपेक्षाही 2 पावलं समोर. आबा तुम्ही, मीच विचारून येते. ती गेट उघडून बाहेर गेली. एक्सक्यूज मी. बंगल्यांच्या बाहेरच्या गेटजवळ उभं राहून तिने आतल्या आत एका माणसाला आवाज दिला. तिला आता जरा आश्चर्य वाटलं, कारण तिला वाटत होतं की ही जी माणसं आहेत ना, सामान पॅक करतायत आणि आणतायत, ती ही जी माणसं आहेत ती पॅकर्स आणि मूव्हर्सवाली अजिबात नव्हती. चांगले व्यवस्थित टापटीप होते सगळे. तिने त्या सगळ्यावर एक नजर फिरवली आणि मग त्यातल्या एकाला विचारलं, हे सगळं सामान कशासाठी? घर पूर्ण फर्निश आहे. मॅडम, जो यहाँ रहने वाले है ना, उनका है सब, असं उत्तर आता त्या माणसांनी तिला दिलेलं आहे. तर जुई जी आहे ती त्यांना प्रश्न विचारते की कोण आने वाला है यहाँ रहने के लिए. तिने पुढचा प्रश्न विचारला तसं त्यातल्या एका माणसाने दुसऱ्याकडे पाहिलं. काहीतरी नजरेचा इशारा झाल्यासारखं वाटलं तिला. पी राधाकिसन. ओ, तमिळ आहे तर. येस. ती समोर काही विचारणार त्याआधी माणसाने आपलं काम पुन्हा सुरू केलं. त्यांनी जास्त बोलायची इच्छा दिसली नाही. ओके म्हणून ती घरात परत आली. काय ग, काय विचारत होतीस? असा प्रश्न आता इथे विचारतात. कोण राहायला येणार आहे ते विचारत होती. कोणीतरी पी राधाकृष्णन म्हणून येतंय, त्यांचं सामान आहे सगळं, असं भय असू शकतं, असं आता इथे ते म्हणतात. गुड न्यूज. ती माणसं आबा अशी एकदम टकाटक दिसत होती ना, वाटली मला, म्हणून विचारावं असं वाटलं. दादू म्हणाला, खरं की कुणी ऑफिसर येणार आहे का? राहायला म्हणून असेल. अहो पण ऑफिसर येणार आहे म्हणून काय त्याचं सामान शिफ्ट करायला सुद्धा त्याचे ज्युनियर येतील? मला तर वाटतंय. तेवढ्यात तिचा फोन वाजला. आईचा फोन आहे. बोला माहेरवाशीन त्रिवेणी मॅडम. कसा सुरू आहे पाहुणचार? जुई, मार खाशील. त्रिवेणीने तिकडून दटावलं. फोनवरून कशी मारशील ग तू? तिकडे येऊन हिशेब सेटल करेल हा मी. गंमत केली ग तुझी. कसं झालं लग्न आणि बाबा कुठे आहेत? छान. तुझे बाबा गेले सोबत बाहेर. आबा माईंना आणि तुला विचारत होती मावशी. एक्झाम तोंडावर आहे, नाहीतर आले असते मी, असं तिने आता इथे तिला उत्तर दिलेलं आहे. हो, मी सांगितलं तिला सुट्ट्या लागल्या की पाठवते म्हणून. बरं माई आहेत का? आहे ना. आणि आबा? आबा तर समोरच उभे आहेत, हातात चहाचा कप घेऊन. आता यावेळी? माईने बरा दिला त्यांना चहा. बसू जायला करून मागितलं असेल. बरं दे, माईंकडे फोन दे. माई, अगं आईचा फोन आहे. आले. पदराला हात पुसतच माईंनी फोन हातात घेतला आणि कानाला लावला.
कसं झालं ग लग्न? छान झालं माई. सगळे विचारत होते तुम्हाला. हो ग, माझी ही इच्छा होती, पण आता काय करू. मग सुमनच्या नंदेकडेही जाणं भाग होतं. सांगितलं मी सगळ्यांना. बाकी सगळं ठीक आहे असं देखील आता इथे ती म्हणत असते. बसू येते ना रोज? हा येते. तू इकडची काळजी करू नकोस. तू राहा आणखीन 4 दिवस तिकडे निवांत. यांनी राहू दिलं तर ना. उद्याच निघायचे का विचारत होते. हा पण ना पक्का आपल्या बापावर गेला आहे. तू काही लक्ष देऊ नकोस. तू तुझ्या सोयीने ये. हो बघते आई. बाकी तुमची तब्येत वगैरे कशी आहे? ठीक आहे ना? हो उत्तम आहे सगळं काही. तू जास्त विचार करू नकोस. बरं आबांना फोन द्या ना. हे घे. आबा म्हणतात बोल ग, काय म्हणतेस? आमच्या बहिणीची तब्येत कशी आहे? तर ती म्हणते की सगळं ठीक आहे आबा. पुढच्या महिन्यात दादासोबत येतील आपल्याकडे. वा वा उत्तम. या म्हणावं. छान आठवडाभर राहायला. नागपुरी पाहुणचार करू त्यांचा. माझा निरोप सांग त्यांना. हो आबा नक्की. आणि ऐक, आज मस्त गुलाबाचं रोपटं आणलं आहे एक. तुम्ही दोघं घरी परत येताल तेव्हा कळीचं सुद्धा खूप छान फूल उमललं असेल बघ. आबांचं बोलणं ऐकून माहीने डोक्यालाच हात लावला. फोनवर पण मेलं त्या फुलाचंच आणि त्या झाडांचंच कौतुक करतंय. खरंच ही हसायचीच गोष्ट आहे ना. माईने इथे खूप छान बोललेलं आहे. छान. बरं आबा ठेवते आता. काळजी घ्या आणि औषध न विसरता घ्या. आबा म्हणतात की हो तुमचं यायचं कधी ठरतंय ते नक्की सांगा. हो बाय. पुन्हा समोर लक्ष गेल्यावरती नात आणि आजोबांचं जरा वेळ त्यावर चर्चा झाली. जो कोणी राहायला येणार आहे त्याच्या दिमतीला एवढी भारी माणसं आहेत. ते पाहूनच आता इथे कसलं भारी वाटतंय असं आता इथे ती म्हणत असते. आबांनी मनातच विचार केला.